नमस्कार. राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. महाराष्ट्राचं हित जर करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षापासून दूर राहायला हवं. कोणी भाजपामध्ये जातील त्यांना बाजूला करून एक जबरदस्त नवीन शक्ती प्रागतिक विचारांची निर्माण करायची आहे. यासाठी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये वेगळं चित्र तयार करण्याची कामगिरी करू असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे. म्हळसा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच पवार साहेबांवर. त्यांचं स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चाललंय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरीही पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची साथ सोडली. त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिलाय. मुंबई बाजार समितीचे संचालक आणि लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या पाठोपाठ संजय पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंत्री भुजबळ यांना मोठा धक्का बसलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण पुन्हा एकदा सुरू झालं. या उपोषणास समर्थन देण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील चळे गावातून 10 मराठा समाज बांधव बैलगाडीतून जालन्याकडे रवाना झाले. पंढरपूर तालुक्यातील चळे ते अंतरवाली सराटी हा प्रवास 250 किलोमीटर इतका आहे. साधारणपणे 1 आठवड्याचा हा प्रवास करत या बैलगाड्या जालना येथे पोहोचतील. मराठा आरक्षण न मिळाल्यास राजीनामा द्या अशी मागणी मराठा बांधवांनी हसन मुश्रीफांकडे केली आहे. कोल्हापुरातल्या गारगोटीत मराठा बांधवांनी मुश्रीफ यांचा ताफा अडवला तेव्हा त्यांनी ही मागणी केली तर मुश्रीफ यांनी मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या. यावेळेस 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका आहे. नेत्यांना गावबंदीच्या निर्णयावर पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गावबंदी करून मराठा समाज आपल्या भावना व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर मार्ग काढावा अशा समाजाच्या भावना आहेत. आरक्षणाचा लवकरच मार्ग काढू असं आश्वासन मुश्रीफांनी यावेळेस दिलंय. साताऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजीनगर येथील 80हून अधिक मराठा बांधव पायी चालत उपोषणस्थळी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले असता मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीही बोलले नाही. यावर बोलताना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबात्राम म्हणाले की मराठ्यांना आरक्षण देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने राज्य सरकार तयारी करत असून सुप्रीम कोर्टात टिकेल आणि त्यांना चांगल्या प्रकारे क्रांतिकारी निर्णय घेण्यासाठी सरकार तत्पर आहे. त्या दृष्टीने सरकार काम करत आहे. ड्रग माफिया ललित पाटीलला राज्य सरकारचा पाठिंबा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ललित पाटीलला सवलती पुरवल्या गेल्या, व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, हे सर्व राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळेच असंही ते म्हणाले. तर सरकारचे लागेबांधे ललित पाटील सोबत आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. बीड जिल्ह्यातील चऱ्हाटा गाव आणि परिसरातील 50हून अधिक गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या सर्व गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली. पुढाऱ्यांनी गावांमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर हे रुमणे आणि आसुड यांच्यावरती पडतील असा सज्जड इशारा येथील आंदोलकांनी पुढाऱ्यांना दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीच बोलले नाही, त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सांगण्यात आला नसावा किंवा सांगून देखील त्यांनी यावर बोलणे टाळलं। त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना गोरगरिबांची गरज नाही, त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल बोलले किंवा नाही बोलले त्यामुळे मराठ्यांना काहीच फरक पडत नाही। जर मराठ्यांनी विचार केला असता तर पंतप्रधान मोदींचं विमान सुद्धा उतरू दिलं नसतं, असं जरांगे म्हणाले। माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ठाकणे यांचं निधन झालं असून ते 87 वर्षाचे होते। गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या 3 आठवड्यांपासून ते न्यूमोनिया या आजारानं ग्रस्त होते। त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे।